आता बघूयात महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे इथं काल अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती। पहाटे 3:30 पासूनच भक्तांचा महासागर लोटला होता। दिवसभरात सुमारे 70,000 भाविकांनी गणरायाचं दर्शन घेतलं। रायगडच्या अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन केलं होतं। या लोकशाही दिनाला बहुतांश विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले। यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे ॲक्शन मोडवर आले। गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये हाऊसफुलची परिस्थिती झाली आहे। या शाळेत प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते। गुणवत्तेमुळे ग्रामीण शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात ज्वारी खरेदी नोंदणी माफेडमार्फत सुरू झाली आहे। ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। मात्र नोंदणी प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्यानं शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय। त्यामुळे प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील 14 गावं 28 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। 32,500 लोकांची तहान टँकरच्या माध्यमातून भागवली जाते। उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। रायगडमधील मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। पर्यटन हंगामात वाढलेल्या गर्दीमुळे जेट्टीवर पार्किंग व्यवस्था अपुरी पडते। अनेक बोटी समुद्रातच उभ्या ठेवाव्या लागतात, तर लाटांमुळे अपघाताचा धोका वाढला असून पर्यटकांना जीव मुठीत धरून चढ उतार करावे लागतात। चांदवडमध्ये लाचखोर महिला मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात वाद न्यायालयात गेला होता। त्याचा ताबा देण्यासाठी न्यायालयाने नेमणूक केलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला 50,000ची लाच घेताना कारवाई केली।